नमस्कार मित्रांनो, एक आपल्याला कमेंट आली फेसबुकला की जे सोफा आहे त्या सोफेची साईज टाका म्हणून. तर आपण सोफेची साईज टाकणार आहे आज आणि दाखवणार आहे सोफा आपण बनवलेला आहे. तर बघू शकता मित्रांनो, हे इकडल्या साईडला हे हँडल आहे. तर हे हँडल जे आहे मित्रांनो, हे 4 इंचाचं बनवलं होतं आपण कुशन म्हणून. ते आता 5 इंचाचं झालेलं आहे. हे बघू शकता, आता 5 इंचाचा हँडल झालेलं आहे. अर्धा इंचाचा फॉर्म लावला होता आणि त्याच्यानंतर असं 31 इंच हँडलची टिप ठेवलेली आहे आपण. आणि जे हाईटला आहे जे मित्रांनो, ते आपण 25 इंचाचं झालेलं आहे. म्हणजे आपण 24 इंचाचं 22 इंचाचं केलं तर फॉर्म लावून ते 24 इंचाचं झालेलं आहे. आणि याची जी सोफेची जी बैठक आहे मित्रांनो, ही आपण 18 इंच ठेवलेली आहे गादी सकट. गादी त्याला 5 इंच मायनस करून जर काय तुम्हाला हे करायचं असेल तर 13 सव्वा 13 इंच ठेवू शकता तुम्ही. आणि जे पाठीमागची डीप आहे मित्रांनो, ती आपण ठेवली होती 22 इंच ठेवली होती. तर आता सध्या 24 इंच आलेली. आणि याची जी डीप आहे ही आपण 31 इंच ठेवली होती. तर 2 फूट आपल्याला 22 इंच वापरायला भेटते. आता हे सध्या 22 इंच वापरायला भेटलेली. आणि त्याच्यानंतर बघू शकता इकडल्या साईडला आपण असं ट्रॉल्या केलेली आहे. तर या ट्रॉल्या बघू शकता तुम्हाला स्टोरेजसाठी. तर अशा ट्रॉल्या 3 ट्रॉल्या बघू शकता. आणि याची लांबी आहे 8 फूट. त्याच्यानंतर बघू शकता इथल्या साईडला पण केलेलं आहे आपण. तर इथल्या साईडला बॉक्स आहे, बॉक्स बनवलेला आहे. आणि हा ही सोफा त्याच साईजचा आहे बघू शकता. आणि हा बॉक्स आहे जो 27 इंचाचा आहे. हा 27 इंचाचा ठेवलेला आहे आपण, 27 बाय 27चा. आणि त्याच्यानंतर हा पण 8 फुटाचा सोफा आहे. तर ही अशी साईज आहे मित्रांनो पूर्ण सोफ्याची. तर हे पूर्ण मेजरमेंट सांगितलेलं आहे तुम्हाला. आणि एक आम्हाला कमेंट आलेले होते तसे फेसबुकला, तर त्यांना दाखवून दिलं साईज काय आहे काय नाही. आणि तिथं कॉलम आलेला होता, त्यावरती कॉलमच्या याच्यावर पण हे केलं आहे आम्ही, त्याला कंटिन्यू याला सरळ केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं ह्या सोफ्याची साईज आणि हे बनवलेलं आहे बघू शकता. तर याची पूर्ण व्हिडिओ जर का बघायची असेल मित्रांनो तुम्हाला, तर आमच्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता. जे खाली लिंक दिलेली यूट्यूब चॅनलची, संजना फर्निचर वर्क जालना.